एक हलकीशी संधी जी आहे ही मात्र निर्माण झाली होती, परंतु आपण पाहिलं निखिल याला पहिल्याच चेंडूवर हलकसं का होईना जीवदान मात्र मिळते. सुंदर चेंडू, सुरेख चेंडू, सुंदर सुरुवात फुलारे ब्रदर्स उसर या संघाच्या माध्यमातून. तर मित्रांनो आणखीन एक गोष्ट सांगू इच्छितो, याच मैदानावर NSC खानाव नाईटच्या स्पर्धेमध्ये फुलारे ब्रदर्स उसर या संघाने अर्थात पारितोषिक पटकावलं होतं. तर एक लकी मैदान खऱ्या अर्थाने आपण म्हणू शकतो उसर या संघासाठी. तर त्या लकचा किंवा त्या नशिबाचा फायदा कुठेपर्यंत उठवता येईल चालू स्पर्धेमध्ये. वळते पुढच्या चेंडूकडे, ब्लॉक लेनचा चेंडू, वॉटर डिलिव्हरी, क्रिकेटचं ब्रह्मास्त्र यॉर्क लेंथ. वाईड यॉर्करचा वापर केला गोलंदाज मितेश ठाकूर याने. अप्रतिम सुरुवात. पॉवर प्लेचं षटक जर पाहायला गेलं तर पॉवर म्हणजे ताकद, प्ले म्हणजे खेळ, ताकदीचा खेळ होणं अपेक्षित असतं. असं असताना सुरुवातीचे 2 चेंडू अप्रतिम दर्जाचे. षटकातील पुढचा चेंडू यावेळी हलकासा शफल झालाय. वाईड लाईनच्या जवळपास चेंडू होता, परंतु फलंदाज शफल होतोय. पंचांनी अर्थाचा चेंडू वैध घोषित केलाय. सुंदर चेंडू, सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू, निर्धाव चेंडू. मितेश आपला क्लास मात्र दाखवतोय. दोनही क्षेत्रांमध्ये वर्चस्व गाजवणारा हा खेळाडू आहे. आपल्या अध्यक्ष साहेबांचा चिरंजीव, ज्याच्या वतीने हे पहिलं षटक हाताळलं जात आहे. एक नेहमीचा जो गोलंदाज जो सातत्यानं पॉवर प्लेचं षटक हाताळत असतो. एक दांडगा अनुभव आहे त्याच्याकडे, कशा पद्धतीने पॉवर प्लेमध्ये गोलंदाजी करायची, फलंदाजाच्या झोनपासून चेंडू दूर ठेवायचा, आणि तोच प्रयत्न होतोय. यावेळी प्रीडिटरमाइंड, आधीच प्रीठरवलेला शॉट होता, आणि बघा इथे पकडलंय निखिलला. तंबूच्या आश्रयाला जाईल फलंदाज निखिल वारगे. मला पुकारा देण्यात येतोय जनरेटर ऑपरेटर. जेथे कुठे असेल त्वरित कॉम्बॉक्स पाशी या. अतिशय सुंदर खेळ सुरू आहे मैदानावर. जिथे आपण पाहिलं सुरुवातीच्या 3 चेंडूवर पूर्णतः बॅकफुटर ढकललं फलंदाजाला आणि एक चूक करण्यासाठी भाग पडलं. जसं आपण महाभारतात पाहिलं होतं की अभिमन्यू जो आहे हा चक्रव्यूहात सापडला होता आणि त्याला ते चक्रव्यूह भेदता आलं नव्हतं. आणि तसंच चक्रव्यूह जो आहे निखिलसाठी उभारलं गेलं होतं. 38च्या जवळपास जे आहे फिल्डर जे आहे उभे केले होते. वारंवार ऑफस्टम्पला पकडून किंवा वाईड लाईनला पकडून गोलंदाजी मितेशच्या माध्यमातून होत होती. त्यामुळे शफल होऊन अक्रॉस द लाईन येऊन मोठा फटका काढण्याचा प्रयत्न होता. 38 क्लिअर करण्याच्या प्रयत्नात निखिल मात्र बाद झाला. नवीन बॅट्समन बॅटिंग क्रीजवर. इथे आपण पाहतोय फ्लायस्पीडला चेंडू गेलाय फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये अतिशय वेगाने 4 धावांसाठी. इट्स अ बाउंड्री. तिला चेंडू होता तन्मयसाठी. अर्थात थोडासा उसळी चेंडू घेतल्यानं त्याने हलक्या हाताने चेंडूला फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये टोलावलं आणि आपण स्टंपच्या मागे जो तीव्र उतार पाहतोय त्याचा फायदा फलंदाजाला झाला आणि पहिली बाउंड्री किंवा पहिला चौकार या इनिंग मधला आपण पाहिला तन्मयच्या बॅटमधून. पुढचा चेंडू असेल काहीशी फिल्डिंगची पुन्हा एकदा जमावट आपण पाहतोय. गोलंदाजाने नक्कीच नाकारलंय. तेच क्षेत्ररक्षण मला हवंय आणि फिल्डिंगला अनुसरून गोलंदाजी करण्याचा प्रयत्न होता, परंतु चालाकी दाखवली पुन्हा एकदा तन्मयने. चेंडू अतिशय वेगाने सरसावतोय पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या बाहेर. GPL ब्रँडेड चौकार. इथे सलगच्या 2 चेंडूवर 2 चौकार आलेत. तर पाहायला जर गेलं तर दुतर्फी सामना पाहायला मिळतोय. सुरुवातीच्या 4 चेंडूवर गोलंदाज पूर्णतः हावी ठरला होता. एकही धाव खर्चित झाली नव्हती. एक फलंदाज निखिलच्या स्वरूपात बाद सुद्धा झाला होता, परंतु शेवटचे 2 चेंडू जे होते हे या सामन्यामध्ये जान निर्माण करणारे चेंडू खऱ्या अर्थाने आपल्याला पाहायला मिळाले. बॅटिंग करणाऱ्या संघासाठी खास करून कमबॅक करणारे चेंडू होते. ज्या शेवटच्या 2 चेंडूवर 2 बाउंड्रीज आपल्याला पाहायला मिळाला. अर्थात या 2 चौकारांच्या सहाय्याने पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर
PS स्पोर्ट्स बेलोशी संघाची आतापर्यंतची धावसंख्या 1/8 अशी आपल्याला पाहायला मिळते. स्ट्राईक एंडवर आपण पाहणार आहोत कुणाल गावंड याला, जो पहिल्या ओव्हरमध्ये मात्र बघ्याची भूमिका साकारत होता. नॉन स्ट्राईक एंडला मात्र त्याला उभं राहावं लागलं होतं. यावेळी संधी मिळते, परंतु या संधीचं सोनं होणार का? आणि पहिल्या चेंडूवर प्रहार केलाय, चेंडू भिरकावलाय डीप विकेटच्या बाहेर, अर्थात चौकार. चौकार या संपूर्ण स्पर्धेचा धरणे गुरुजींच्या माध्यमातून जी काही माहिती मिळाली त्या माहितीनुसार कालच्या दिवशीचे जे काही चौकार होते आणि आत्ताचा चौकार पकडून 90 चौकार या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. वळते पुढच्या चेंडूकडे. कुणालने सुद्धा आपली चौकाराने सुरुवात केली होती, परंतु तू जर शेर आहेस तर मी 1.25 शेर आहे. पुढच्या चेंडूवर कुणालला झेलबाद करून आपण पाहतोय विराज कमबॅक करतोय. फलंदाज बॅक टू द पॅव्हलियन. मात्र शंका नाही आहे. जसं आपण म्हणतो की मित्रांनो, संधीची वाट बघत बसू नका, जी कोणती संधी मिळेल त्याचं सोनं मात्र करा. यावेळी मात्र माती झाली आहे. पुन्हा एकदा फटका बसला, पुन्हा एकदा बॅटच्या खालच्या कडेला चेंडू लागतो. इथे मात्र चेंडू सरसावेल फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये. पुन्हा एकदा इथे चेंडू अडवला जाईल की नाही, अर्थात अडवला गेलाय, फेकला गेलाय. तत्पुरी धावफलकावर आणखीन 2 धावा. धावसंख्या झाली आहे 2/16. यावेळी आपण पाहतोय प्रकाश झोतात, अर्थात सूर्यप्रकाशात हा सामना सुरू आहे. कालच्या दिवशी पाहिलं होतं की सुरुवातीचे सामने जे होते तिथे 50-60 धावा सुद्धा डिफेंडिंग नव्हत्या, अतिशय सहजरित्या धावा चेस होत होत्या. परंतु आज जो एक चमत्कार घडला, NSC खानाव संघाने 40च्या आसपासचा स्कोर जो आहे तो डिफेंड केला. त्यामुळे सुरू सामन्यात सुद्धा आपण पाहतोय की PS स्पोर्ट बेलोशी संघासमोर एक मोठा प्रश्न असेल, एक मोठं प्रश्नचिन्ह असेल की किती धावा उभारायच्या जेणेकरून आपण फुलारे ब्रदर्स उसर या संघासमोर एक मोठं आव्हान उभं करू शकतो. कारण विरोधी संघाचा कॅप्टन जो आहे मागच्या पर्वाचा विजेता कॅप्टन आहे, प्रथम क्रमांकाचा मानकरी आहे. संघ जरी वेगळा असला तरी सुद्धा आपण पाहतोय जयेश पाटील अर्थात जो कर्णधाराची भूमिका बजावतोय त्याच्याकडे नक्कीच एक क्रिकेटिंग ब्रेन आहे, बुद्धी कौशल्य आहे, कशा प्रकारे खेळ चालवायचा त्याच्याकडे ते एक टॅलेंट आहे आणि त्याचा वापर तो सातत्याने करत असतो आणि तेच आतापर्यंत पाहायला मिळालंय. अंतिम चेंडू असेल पॉवर प्लेचं अंतिम षटक आणि या अंतिम षटकातील आपण पाहतोय शेवटचा चेंडू. इथे सुद्धा फिल्डर फंबल झाला होता परंतु फारशी हानी झालेली नाहीये. निर्धाव पद्धतीचा अंतिम चेंडू होता. तर पहिल्या ओव्हरमध्ये 8 धावा, दुसऱ्या ओव्हरमध्ये 8 धावा, प्रत्येकी ओव्हरमध्ये आपण पाहिलं एक विकेट. अशा पद्धतीने 2 षटकांच्या समाप्तीनंतर जर पाहायला गेलं तर 16 ही धावसंख्या आपल्याला धावफलकावर पाहायला मिळते, अर्थात 16 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. तर पॉवर प्लेची मर्यादा मात्र संपलेली आहे. यावेळी क्षेत्ररक्षण जे आहे विखुरलं जाईल, पसरवलं जाईल, फिल्डरना बाउंड्री लाईनच्या आसपास उभं केलं जाईल. गोलंदाजांसाठी नक्कीच एक पोषक वातावरण असेल, परंतु फलंदाजांना थोडंसं
थोडीशी मेहनत घ्यावी लागेल, थोडेसे कष्ट करावे लागतील. परंतु जसं आपण म्हणतो मराठी भाषेमध्ये एक म्हण आहे की कष्ट रडवतं पण घडवतं, आणि तेच कष्ट जे आहेत हे या मैदानावर करावे लागतील. तरच तुम्हाला या स्पर्धेत जे आहे यश संपादन करता येईल, पुढच्या फेरीमध्ये तुमचं स्थान पक्क करता येईल. परंतु काय घडणार, कोणता संघ बाजी मारणार, कोण हरणार, कोण जिंकणार, हे पुन्हा एकदा सांगण्यासाठी सज्ज होतोय. षटक क्रमांक 3 ऑन द मार्क असेल. एक द्रुतगती गोलंदाज मॅन फ्रॉम कुरुळ अर्थात आदित्य घाडके. 17 धावा धावफलकावर आहेत. अर्थात चुकी का असेल त्याची दुरुस्ती मात्र केली जाईल. यूट्यूब लाईव्ह स्पर्धा आहे त्यामुळे टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. जी काही छोटी मोठी चूक असेल ते तुम्ही स्कोअर बोर्डवर सुद्धा पाहू शकता, यूट्यूब लाईव्ह सुद्धा पाहू शकता. इथे बघा चेंडू कट केलाय, चेंडू योग्य टप्प्यावर आदळला गेलाय आदित्य घाडकेच्या माध्यमातून. हाच तो गोलंदाज ज्यानं मल्ल्याणच्या मैदानावर 5 चेंडूमध्ये 1 धाव डिफेंड केली होती. मित्रांनो काय चमत्कार केला होता, काय गोलंदाजी असेल. हे पहिल्या चेंडूवर त्याची प्रचिती प्रेक्षकांना पाहायला मिळाले. इथे बघा खोलवर टप्प्याचा चेंडू उडवलाय, चेंडूच्या खाली विनू बनून राहिलाय प्रेक्षक, कारण चेंडू गेलाय सीमारेषेबाहेर. षटकार. एक धाव आपण ऍड केली मगाशी, अर्थात 17 धावा, त्यानंतर 6 अशा 23 धावा धावफलकार आपण पाहतोय. पुन्हा शफल झालाय केदार, परंतु इथे काय घडलं, काय बिघडलं, चेंडू सुद्धा निसटलाय. थर्ड मॅनच्या क्षेत्रामध्ये चेंडू जाईल बाउंड्रीच्या बाहेर. आणखीन एक सुंदर चौकार. महत्वाची आहे, कारण किती धावा डिफेंडेबल चेसेबल असतील हे महत्वाचं असेल. ह्या 4 धावा आल्यात. इथे बघा स्कूप पद्धतीचा फटका, पल्लू शॉट, चेंडू पाठवलाय लॉंग स्टॉप रिजन मध्ये. पुन्हा एकदा सुंदर केदार ब्रँडेड चौकार. बदला साजेसा खेळ मात्र सुरू आहे, कारण जर आदित्यला बीट करायचा असेल, आदित्यवर हल्लाबोल करायचा असेल तर असं काहीतरी चालाकी करूनच बॅटिंग करावी लागेल. कारण स्ट्रेट ऑफ द विकेट म्हणा किंवा बी क्षेत्र असो, समोर स्टंपच्या शॉट खेळणं तेवढंसं सोपं नक्कीच नाही आहे. त्यामुळे स्टंपच्या मागे जे आहे हल्लाबोल केला जातो. इथे स्टंपच्या समोरासमोर चेंडू भिरकावलाय, चेंडूच्या खाली पुन्हा एकदा विनू, आणि हा सोपा झेल अर्थात पकडला झेल, आणि केदारचा संपवला खेळ. मॅन फ्रॉम मुलखानाव हर्षद भोईर, चेंडूला लॉफ्ट केलंय, लॉंग ऑफच्या वरून सीमारेषे बाहेर चेंडूला पाठवलंय. आणखीन एक येतोय खणखणीत दणदणीत षटकार. पूर्ण झालाय. ठरल्याप्रमाणे ड्रिंक्स ब्रेक जो आहे हा दिला जाईल दोन्ही संघांना. दरम्यान मी पुढील सामन्याची अनाउन्समेंट करू इच्छितोय.
यानंतर होणारा सामना पहिल्या फेरीचा अर्थात चौथा सामना असेल. विरोधी संघ असतील कुमारी प्रिशा प्रशांत खंडागळे पुरस्कृत जय हनुमान घोटवडे, विपक्ष कुमार अद्वैत 11 उसर. उसरचा आणखीन एक संघ मैदानात असणार आहे आणि त्यांचा विरोधी संघ असेल घोटवडे गावचा अर्थात प्रिशा प्रशांत खंडागळे पुरस्कृत जय हनुमान घोटवडे. मागच्या पर्वाचा अर्थात आणखीन एक विजेता संघ आहे घोटवडे. तर या दोन संघादरम्यान एक लढत पाहायला मिळेल. स्कोर सांगतो, सर्व गोष्टी सांगेन, तुम्ही जास्त घाई करण्याची गरज नाही आहे, प्रत्येक वेळी स्कोर सांगतोच आहे. तर यावेळी 37 हा आकडा आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज बाद झालेत, अर्थात 3 फलंदाज आतापर्यंत बाद झालेत. या इनिंगचा मध्यंतर झालाय म्हटलं तरी चालेल, परंतु अजूनही 2 षटकांचा खेळ शिल्लक असेल. दोनही संघांच्या बाजूने हा सामना आपल्याला पाहायला मिळतो. जर पाहायला गेलं तर याच्या आधी थोडासा हवेचा रोख होता, थोडीशी जास्त हवा जी आहे मैदानात आपण पाहत होतो, त्यामुळे धावा जमा करणं तेवढंसं सोपं जात नव्हतं बॅटिंग करणाऱ्या संघाला. कमी टोटल सुद्धा डिफेंड झाली, कमी टोटल सुद्धा चेस झाली पहिल्या सामन्यामध्ये, दुसऱ्या सामन्यात डिफेंड झाली. परंतु याच वेळी आपण पाहिलं कालच्या दिवसाचा जो पहिला सामना होता हा याच टायमिंगला सुरू झाला होता आणि त्यावेळी आपण पाहिलं की 50च्या पलीकडची जी टोटल आहे ती चेस झाली होती पहिल्या सामन्यामध्ये. तर सांगायचा हेतू हाच आहे की PS स्पोर्ट बेलूची संघाला नक्कीच एक संभ्रम असेल की पहिल्या इनिंगमध्ये किती टोटल उभारायची. 50+ टोटल नक्कीच एक सन्मानजनक असेल, परंतु डिफेंडेबल असेल का हे नक्कीच ठाऊक नसेल. तर 60च्या आसपास म्हणा किंवा 60च्या पलीकडे जो स्कोर आहे हा गाठण्याचा प्रयत्न खऱ्या अर्थाने असेल. केतरनं अप्रतिम दर्जाची फटकेबाजी केली होती, आपला क्लास दाखवला होता, परंतु तदनंतर एक मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये आपण पाहिलं आपली बहुमूल्य विकेट मात्र खर्ची केली. त्यानंतर आलेला फलंदाज हर्षदने मात्र पहिल्याच चेंडूवर आपली ताकद दाखवली. चेंडूला लॉंग ऑफच्या वरून सीमारेषेबाहेर धाडलं, अर्थात 6 धावांसाठी. आणि बॅटिंग करणारा संघ 3 षटकानंतर का होईना वर्चस्व मात्र गाजवतोय. 37 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स हा आताचा स्कोर. येणारं षटक चौथं षटक आणि मितेशच्या माध्यमातून येणारं वैयक्तिक दुसरं षटक. ऑन स्ट्राईक असेल फलंदाज तन्मय असेल स्ट्राईक एंडला, ज्याने आपण पाहतोय सुरुवातीच्या 2 चेंडूवर मितेशवर हल्लाबोल केला होता. 2 चौकार 2 बाउंड्रीज त्याच्या माध्यमातून आले होते. पुन्हा एकदा त्याच 2 खेळाडूंच्या मध्ये बॅटल पाहायला मिळते. पुन्हा एकदा आपण पाहतोय फलंदाज तन्मय हावी ठरतोय, चेंडू जाईल सीमारेषेबाहेर. पंच किती षटकार. टॅकल कसं करायचं हे बघा, इथे बघा, इथे बघा स्कूप शॉट दिलशान पद्धतीने चेंडू भिरकावलाय. पुन्हा एकदा फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये आणखीन येतोय सुंदर चौकार. का आम तो आम और गुठलियों के दाम, कारण इथे चौकार सुद्धा आला आणि मितेशच्या माध्यमातून नो चेंडू सुद्धा टाकला गेलाय. त्यामुळे ज्याला आपण म्हणतो की आंधळा मागत होता एकच डोळा, देवाने दिले इथे 5 डोळे. एकही चेंडू खर्ची न करता 5 धावा धावफलकावर ऍड होतील, अर्थात बॅकफुटर असेल. संघाचं नाव आहे फुलारे ब्रदर्स उसर हा संघ. तर यावेळचा चेंडू फ्री आहे, हिट असणार आहे. जसं आपण म्हणतो की मित्रांनो यावेळी उघडा डोळे आणि मैदानावर पहा नीट, कारण येणारा चेंडू आहे फ्री हिट. फ्रीटचा कसा वापर करणार तन्मय. इथे मात्र ऑफ स्टंपच्या बाहेर पहिल्यांदाच तन्मयला चेंडू टाकला मितेशने, कारण याच्या आधीचे जे चेंडू होते हे स्टंप लाईनला टाकण्याचा प्रयत्न करत होता मितेश आणि तिथे वारंवार चौकार किंवा षटकार खर्ची करत होता. मी जसं म्हटलं की तन्मयला टॅकल कसं करायचं ह्या संभ्रमात मितेश अजूनही होता. यावेळी तो टप्पा मात्र गवसला. फ्रीटच्या चेंडूवर का होईना. निश्चित हा चेंडू सुद्धा ऑफ स्टंपच्या आसपास असेल. इथे फुलटॉस पद्धतीने चेंडू टाकला गेला, चेंडू फेकला गेलाय. तत्पूर्वी धाव फलकावर 1 धाव सुद्धा ऍड झाली आहे. एक रिव्ह्यूची घोषणा केली आहे पंचांनी. पंच प्रशांतजी बांदिवडेकर असोत, प्रीतमजी पाटील असोत, सुमेध असे 3 पंच जे आहेत आपल्याला मॅन फ्रॉम पेण उपलब्ध झालेले आहेत या स्पर्धेसाठी. तिघांचे पुन्हा एकदा मी आभार व्यक्त करतोय आणि तिसऱ्या पंचांना विनंती करतोय की हा डिसिजन पाहायचा आहे. अतिशय सुंदर सामना रंगलाय. धावफलक सांगू इच्छितोय आतापर्यंतचा स्कोर सांगतो 48 धावा असतील, परंतु
हा चेंडू, अजून ह्या चेंडूचा निर्णय येणं बाकी आहे. ओके, लाईट्स ज्या आहेत या बंद करायला सांगितलेल्या आहेत, कारण सूर्यप्रकाश पुरेसा आहे माझ्या मते तरी. त्यामुळे लाईट ज्या आहेत या बंद केल्या तरी चालतील. दिवस रात्रीचा खेळ म्हणजे निसर्ग आणि मानव. एक निसर्गनिर्मित लाईट जी असते सूर्यप्रकाश, आणि त्यानंतर रात्रीचं आपण जो पाहतो जी मानवनिर्मित लाईट असते. परंतु यावेळी मानवनिर्मित लाईट जी आहेत ह्या LED ह्या बंद करायचे आहेत. हॅलो, चेक चेक. हॅलो, चेक. अजूनही निर्णय गुलदस्त्यात आपल्याला पाहायला मिळतोय. थोड्याच वेळात डिसिजन येईल आणि हा चेंडू लीगल आहे की इलिगल हे पंचांच्या माध्यमातून कळवलं जाईल. बॅटिंग करणाऱ्या संघाने नक्कीच आतापर्यंत वर्चस्व गाजवले. सुरुवातीच्या 2 ओव्हरमध्ये फुलारे ब्रदर्स, खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये बॅटिंग करणारा संघ वर्चस्व गाजवत असतो, परंतु बॉलिंग करणारा संघ जो आहे हा फ्रंट फुटर होता. परंतु त्यानंतर तिसरं ओव्हर जे हाताळलं गेलं आदित्य खडगेच्या माध्यमातून, बॉल सामना करेल बॅट्समन हर्षद. हर्षद ऑन स्ट्राईक. पुन्हा एकदा स्थिरावलेली 3 बाद 49. ऑफ केले गाव कॉर्नरच्या वरून सीमा रेषेबाहेर चेंडू जाईल. या फटक्यामध्ये आहे वजन. धावा मिळाल्या अर्धा डझन. बॅट्समन आहेत, कारण टॉप ऑर्डरचे बॅट्समन बाद झाले होते, परंतु तदनंतर मोठ्या फटक्यांची सुरुवात झाली. इथे पुन्हा एकदा शफल झाला हर्षद. आपण पाहतोय बॅकवर्ड्स करल्याच्या क्षेत्रामध्ये दणदणीत खणखणीत चौकार पाहायला मिळतोय. DJ
जबरदस्त बॅटिंग, जबरदस्त बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली हर्षदच्या माध्यमातून. हर्षद ज्या वेळेपासून क्रीजवर आला प्रत्येक चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा त्याच्याकडून प्रयत्न होत आहे आणि त्यात त्याने बऱ्यापैकी यश सुद्धा संपादन केले. पहिला चेंडू त्याने लॉंग ऑफच्या वरून षटकार ठोकला होता, त्यानंतर चेंडू एक मिस केला, त्यानंतर आपण पाहिलं की कावकरच्या क्षेत्रामध्ये एक मोठा फटका, त्यानंतर आपण नुकताच जो चेंडू पाहिला तिथे सुद्धा 4 धावा वसूल केल्या. तर अशा पद्धतीने चौकार आणि षटकारांची आतिषबाजी इथे पाहायला मिळाली. स्वरूपात ज्यावेळी 4 षटकांचा खेळ पूर्ण झाला त्यावेळी धावफलक जो आतापर्यंत आपण पाहतोय 3 बाद 59, 59 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट, हा आतापर्यंतचा स्कोर. संघाचं नाव आहे PS स्पोर्ट अर्थात प्रणय सोपेकर याच्या वतीने हा संघ जो आहे या मैदानात खेळतोय. तर PS स्पोर्ट बेलोशी या संघाची आतापर्यंतची धावसंख्या 59, 59 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. तर अंतिम षटक, शेवटचं षटक फुलारे ब्रदर्स उत्सर संघाच्या माध्यमातून गोलंदाज असेल रोशन ठाकूर शिपाई, माय मिस्टेक. धरणे सर थोडीशी नावामध्ये बदल करतील. रोशन शिपाई मॅन फ्रॉम अर्थात देऊळ भेरसे यावेळी उसर संघाचं प्रतिनिधित्व करतोय. आपली जी जबाबदारी आहे अंतिम षटक हाताळण्याची, आपल्याला जबाबदारी कॅप्टनने दिले तर कशा पद्धतीने त्या जबाबदारीला तो स्वीकारेल. पहिला चेंडू असेल, तन्मय चांगल्या लईत दिसतोय, तन्मयच्या झोनमध्ये चेंडू आला होता परंतु एक जे कमतरता होती, या चेंडूचा हा अतिरिक्त उसळी घेणारा नव्हता. आणि आता थोडीशी हलकीशी जास्त उसळी जर असती तर सहजरित्या या चेंडूला बॅकवर्ड स्क्वेअर लेग असो किंवा फाईन लेगच्या वरून तन्मयने पुन्हा एकदा पाठवलं असतं. परंतु जर तर मी म्हणणार नाहीये, डॉट चेंडू गेलाय. सुरुवात चांगली झाली आहे रोशनच्या माध्यमातून. बघूया कशा पद्धतीने शेवट होणार. अजूनही 5 चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा शफल झाला, यावेळी चेंडूला लॉब करण्याच्या प्रयत्नात मिस टाइम पद्धतीचा फटका, तर पकडला तन्मयचा झेल आणि त्याचा संपवला खेळ. तन्मयनेच या डावाला आकार देण्याचं काम केलं हे मी निश्चितपणे सांगेन, कारण त्याच्या आधी थोडासा डाव फसला होता. धावा हव्या तशा आल्या नव्हत्या पॉवर प्लेमध्ये. त्यानंतर तन्मयने मितेशवर आपण पाहिलं होतं की सलग 2 चौकार ठोकले आणि कुठेतरी धावसंख्येला गती निर्माण करून दिली. मी खूप कमी वेळा तन्मय गायकरला बॅटिंग करताना पाहिलंय, आज पहिल्यांदाच पाहिलं असेल मे बी. तर आपली उत्कृष्ट खेळी साकारून मात्र तो तंबूच्या आश्रयाला गेलाय. त्याची जागा करतोय नवीन फलंदाज मॅन फ्रॉम कुरोळ रुपेश मात्रे ऑन स्ट्राईक असणार आहे. शेवटचा षटक असेल, सुरुवातीच्या 2 चेंडूवर चांगला कमबॅक पाहायला मिळाला रोशनच्या माध्यमातून. जर पाहायला गेलं तर जयेश ज्या संघात असतो तर त्या संघाचं एक वैशिष्ट्य असतं की टोटल काही असो ती चेस करण्याची जी क्षमता आहे ही जयेशच्या संघामध्ये असते. त्यामुळे आणखीन धावा जमा करण्याचा प्रयत्न जो आहे हा बेलोच्या संघाचा होणार आणि व्हायलाच पाहिजे. ऑफस्टमच्या बाहेर आपण पाहतोय तेच तर्रार चेंडू, वेगवान चेंडू, पंचांकडे दाद मात्र मागितली गेली परंतु रुपेश नक्कीच सफल झाला होता. त्याला अनुसरून पंचांनी या चेंडूला नक्कीच लीगल ठरवलंय. सुंदर चेंडू, डॉट चेंडू. 3 चेंडू डॉट गेलेत, काय षटक टाकलंय. अजूनही 3 चेंडू शिल्लक. इथे बघा बॅटच्या कडेला चेंडू लागला, धावबाद होऊ शकला असता हर्षद, परंतु नशिबाची साथ सुद्धा मिळते. चांगला प्रयत्न होता आदित्यच्या माध्यमातून, कारण चेंडू कलेक्ट केल्यानंतर थ्रो करणं तेवढंच गरजेचं होतं, डायरेक्ट हिट करणं तेवढंच गरजेचं होतं. असं असताना मात्र डायरेक्ट हिट झालेला नाहीये. एक धाव या अंतिम ओव्हरमध्ये पहिल्यांदाच ही धाव जी आहे ही जमा केली गेली आहे. धावसंख्या झाली 60. तर 60चा आकडा मात्र गाठलाय. आजच्या दिवसाच्या खेळामध्ये पहिल्यांदाच 60 हा आकडा आपल्याला स्कोअर बोर्डवर पाहायला मिळतो. अर्थात 50च्या पलीकडची धावसंख्या पहिल्यांदाच आपण पाहतोय. इथे बघा प्री डिटरमाइंड शॉट, परंतु सबमरीन डिलिव्हरी, चेंडू उचली घेत नाहीये. आणखीन एक निर्धाव चेंडू, व्हॉट बॉलिंग. गोलंदाजचं नाव आहे रोशन शिपाई, मॅन फ्रॉम देऊळ भेरसे. जबरदस्त बॉलिंग. एक बाइंडिंग फॅक्टर असो, बॅटिंग असो किंवा बॉलिंग असो, देऊळ भेरसे संघाचा हा बाइंडिंग फॅक्टर आहे. यावेळी फुलारे ब्रदर्स उसर या संघासाठी एक महत्वपूर्ण कामगिरी बजावतोय. इथे बॅटचा खालोखाल चेंडू आला, इथे आव देखाना धाव, चेंडूवर घातला गाव आणि धावा मिळवल्या तब्बल 6.
मी जाणार आहे. अंतिम स्कोर असेल धरणेकुरची मला सांगतील. 66 धावा धावफलकावर झालेले आहेत. 4 गडी गमावले होते. PS स्पोर्ट्स बेलुश या संघाने एक मोठी टोटल आहे. तर या धावसंख्येचा पाठलाग जो आहे हा कशा पद्धतीने होणार हे पाहण्याजोगं असेल. दुसऱ्या सत्राच्या खेळाकडे मी वळेनच. तत्पूर्वी आपण जाणार आहोत टॉस बॉक्सपाशी, जिथे नाणेफेक केली जाईल. अंतिम 2 संघामध्ये विरोधी संघ असतील प्रिशा प्रशांत खंडागळे पुरस्कृत जय हनुमान घोटवडे, विपक्ष अद्वैत 11 उसर. महेश वाडेकर पुरस्कृत हा संघ असणार आहे. उसरचा आणखीन एक संघ, संघाचे संघमालक महेशजी वाडेकर आणि दुसऱ्या बाजूला प्रशांतजी खंडागळे. तर या दोनही संघ मालकांना मी माझ्या वतीने आयोजकांच्या वतीने मनापासून शुभेच्छा देतोय. दोनही कर्णधारांना विनंती करतोय की त्यांनी त्वरित टॉस बॉक्सपाशी यायचं आहे. इथे मान्यवर तुमची वाट पाहत आहेत. कॅप्टननी यायचं आहे. आदरणीय प्रभाकरजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण पहिल्या फेरीच्या GPLचं जे पर्व सुरू आहे त्याचा अंतिम सामना असेल हा. कारण 4 जे सामने होते कालच्या दिवशी आपण पूर्ण केले. आजच्या दिवशी ते पहिल्या फेरीचे 4 सामने जे आहेत त्यातील 3 सामने जवळपास पूर्ण होत असताना हा अंतिम सामना असेल. त्यातील नाणेफेक कर्णधार असणार आहे. एका बाजूला प्रिशा प्रशांत खंडागळे पुरस्कृत जय हनुमान घोटवडे संघाचा कर्णधार सुहास थळे आणि दुसऱ्या बाजूला महेश वाडेकर पुरस्कृत अद्वैत 11 उसर संघाचा कर्णधार असणार आहे साहिल शिंगरोड. तर नाणेफेकचा कौल दिला जाईल मान्यवरांच्या शुभ हस्ते प्रभाकरची यांच्या माध्यमातून. तर टॉस उडवला जातोय. हुच कॉल अर्थात साहिल शिंगरोडच्या माध्यमातून कॉल दिला जातोय हेड आणि आलेला आहे टेल. अर्थात नाणेफेकीचा विजेता ठरतोय प्रिशा प्रशांत खंडागळे पुरस्कृत जय हनुमान घोटवडे हा संघ. मी सर्वात आधी डिसिजन विचारतोय सुहासला. ओके, तर फिल्डिंग करण्याचा निर्णय जो आहे हा घोटवडे संघाने घेतलेला आहे. तर मी साहिलला विचारेन, जर तुम्ही टॉस जिंकला असता तर तुमचा काय डिसिजन असता? आम्ही पण क्षेत्ररक्षण घेतलं असतं. ओके, अंडर लाईट्स नाही म्हणताना प्रकाश होता सामना, त्यामुळे फिल्डिंग नक्कीच झाली असती. फिल्डिंगचा डिसिजन नक्कीच झाला असता दोन्ही संघाच्या माध्यमातून. तर दोन्ही संघांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतोय आणि वळतोय पुन्हा एकदा पुढच्या सामन्याच्या दुसऱ्या डावाकडे. थँक्यू. मागचा सामना जो झाला होता जिथे NSC खानाव संघ विजयी ठरला होता त्याची सामनावीराची ट्रॉफी जी आहे ही अजून दिली गेली नाही, कारण तांत्रिक अडचणी आल्या होत्या, लाईट गेली होती. या कारणास्तव आपण तो मॅन ऑफ द मॅच दिला नव्हता. धरणे सर सांगा जरा. आकाश गोंधळे. ओके, नो डाऊट. निर्धाव षटक आणि 4 विकेट, सांगायची सुद्धा गरज नव्हती. ठीक आहे, तर मी आयोजकांना विचारू इच्छितोय. आपल्या संघाच्या नावे केल्या अप्रतिम दर्जाचा याकरिता आपण आकाशला विनंती करेन की इथे फोकस करायचं आहे. आपण आकाशचं कौतुक करणार आहोत. त्याला असते मॅन ऑफ द मॅच. तर याकरिता अर्थात आणखी 600 रुपयाचं पारितोषिक सुद्धा आलेलं आहे आकाशसाठी आणि त्याच्यासोबत ग्रामीण प्रीमियर लीग 2025 नावाचा सामनावीराचा सुंदर असा चषक. आता निहाल सूरज गोंधळे यांच्या माध्यमातून हे 600 रुपयाचं पारितोषिक आकाशला आलं होतं. तर सूरजचं सुद्धा नक्कीच कौतुक आहे. समवेत मान्यवर आदरणीय मंगेश सुधार यांच्या माध्यमातून सुद्धा गुड्ड्याला 500 रुपयाचं बक्षीस आहे. जोरदार. पहिला चेंडूवर गोल्डन डक स्वरूपात विनू बॅक टू
धन्यवाद. निश्चितपणे कोणी नाद करायचा नाही आहे. ग्रामीण प्रीमियर लीगचा सुंदर गाणं आहे. निलेशजी कार्लेकर यांच्या माध्यमातून सजवलेलं हे गाणं आहे. मीराजी कार्लेकर यांचा सुमधुर आवाज, ज्यांचा संघ कालच्या दिवशी सुपर 8 मध्ये सुद्धा दाखल झाला. तर मी आभार व्यक्त करतोय निलेशजी कार्लेकर यांचं. तर ते पहिलाच चेंडू होता. अर्थात डक स्वरूपात बाद झाला. डक खूप स्वरूपाचे आहेत. रॉयल डक, प्लॅटिनम डक असो, गोल्डन डक असो, डायमंड डक असो. तिथे पहिलाच इनिंगचा चेंडू होता. तर इनिंगच्या पहिल्या चेंडूवर जर बॅट्समन बाद झाला तर त्याला रॉयल डक सुद्धा आपण म्हणतो. किंवा आपल्या इनिंगचा पहिला चेंडू खेळताना जर बाद झाला तर गोल्डन डक सुद्धा म्हणतो. अशा दुहेरी स्वरूपात आपण पाहिलं की विनय मात्र बाद झाला. टोटल मोठी आहे. जवळपास आपण जर पाहायला गेलं तर 67 धावांचा पाठलाग फुलारे ब्रदर्स उसर या संघाला करायचं आहे. असं असताना थोडीशी प्लॅनिंग मध्ये आपण पाहिलं बदल केला गेला होता. स्वतः सलामीला न येता कॅप्टन जयेश पाटील याने विनूला सलामीला पाठवलं होतं, परंतु त्याचा फायदा मात्र उसर संघाला होताना दिसून आलेला नाही. पहिल्या चेंडूवर बाद झालाय विनू. पुन्हा एकदा आपण पाहतोय ऑन स्ट्राईक असणार जयेश पाटील. इथे काय घडलं, इथे काय बिघडलं. अर्थात जयेश जातोय त्रिफळाची स्वरूपात बॅक टू द पॅव्हलियन. जे आपण पाहतोय आग ओकतोय, आपला जलवा दाखवतोय. ऑन हॅट्रिक असेल या स्पर्धेची 4थी हॅट्रिक होणार का. पहिल्यांदाच हॅट्रिक आपण पाहिलं होतं एमजी फायटर संघाचा सनी पाटील याने हॅट्रिक जमा केली होती. त्यानंतर पुन्हा एकदा एमजी फायटर संघाचा कॅप्टन अर्थात संकेत पाटील याच्या माध्यमातून आणखीन एक हॅट्रिक आली होती. मेडन षटक आणि हॅट्रिक. त्यानंतर पुन्हा एकदा मेडन षटक आणि हॅट्रिक अर्थात आणखीन एक विकेट. अशा 4 विकेट आकाश गोंधळी याच्या माध्यमातून मागच्याच सामन्यात आल्या होत्या. तर अशा 3 हॅट्रिक पुन्हा एकदा आपण पाहतोय या NSC खानावच्या भव्य दिव्याच्या मैदानावर GPLच्या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या. तर 4थी हॅट्रिक होणार का. GPL पर्व पहिलं आपल्याला आठवतच असेल जिथे राज तोरेने 2 हॅट्रिक जमा केल्या होत्या. त्याच्यासोबत अभय राऊत याने आणखीन एक हॅट्रिक घेतली होती पहिल्या पर्वामध्ये. अशा 3 हॅट्रिक आपण पाहिल्या होत्या याच मैदानावर. तो रेकॉर्ड पुन्हा एकदा झालेला आहे, परंतु तो रेकॉर्ड ब्रेक होणार का. 4थी हॅट्रिक पाहायला मिळेल का. पहिल्या चेंडूवर बाद झाला होता विनय शिंदे. सलगच्या पुढच्या चेंडूवर बाद झाला होता जयेश पाटील. तर हॅट्रिक चेंडू खेळण्यासाठी बॅटर असणार आहे आदित्य घाडगे. तरी हॅट्रिक रोखणार की नाही हे पाहण्याजोगं असणार आहे. ऑन हॅट्रिक असेल गोलंदाज स्वतः कॅप्टन मॅन फ्रॉम कुरुळ अर्थात PS स्पोर्ट बेलुची संघाचा कर्णधार केदार बिर्जे अर्थात केडी. तर काय होणार. फिल्डिंगची जमावट केली जाते. हॅट्रिक साठी प्रयत्न नक्कीच केला जाईल. चेंडू अजूनही टाकला गेलेला नाही आहे. तर हॅट्रिक चेंडू, हॅट्रिक चेंडू नक्कीच सुंदररित्या अलॉंग द कार्पेट टोलावला आदित्यने. अर्थात जिथे गॅप होता त्या क्षेत्रामध्ये चेंडूला टोलावलं गेलंय. या एकेरी धावेने श्री गणेश होतोय फुलारे ब्रदर्स उसर या संघाचा. तर विरोधी संघ जे आहेत पुढचे त्यांनी प्लेइंग 11 द्यायची आहे. तर एका संघाची प्लेइंग 11 आली होती तर दुसऱ्या संघाची सुद्धा आलेली आहे. आणखीन एक सूचना देतोय की सामना सुरू ज्यावेळी होईल तर 12वा खेळाडू जो आहे हा तुम्हाला पाठवावा लागेल कॉम्बॉक्स पाशी. अन्यथा 2 धावांची पेनल्टी जी आपण काल एका संघाला दिली होती तर ती तुम्हाला सुद्धा दिली जाईल, याची नोंद घ्यायची आहे. वळूयात. सुंदर षटक सुरू आहे, सुंदर गोलंदाजी आहे. पहिल्यांदा ऑन स्ट्राईक असेल मितेश ठाकूर. चेंडूला लॉफ्ट केलं, उडवलंय फ्लॅट पद्धतीने. चेंडू 1 बाउन्स पद्धतीने जातोय सीमारेषे बाहेर, चौकार. पाच चेंडू सुद्धा या 6 धावा जमा करताना पूर्ण केलेत केदार बिर्जे याने. आता येणारा चेंडू पॉवर प्लेच्या षटकातील अंतिम चेंडू.
तर हा चेंडू होऊ द्या. अंतिम चेंडू होता. आता थोडासा दिशा भरकटताना आपण केदार बिर्जे याला पाहिलं. दिशाहीन पद्धतीचा चेंडू, त्यामुळे अवांतर स्वरूपाची एक धाव जी आहे ती धाव फलकावर ऍड केली जाईल. याच्या आधी आपण जे बॅटल पाहिलं होतं मित्रांनो, बॅटिंग करत होता केदार बिर्जे, बॉलिंग करत होता आदित्य घाडगे, आणि एकाच गावातील खेळाडू आहेत, कुरुळ गावचे खेळाडू आहेत. त्यावेळी बॅट्समन केदारने चौकार आणि षटकार ची आधी आतिषबाजी मात्र केली होती. इथे पुन्हा एकदा दोन तेच खेळाडू तिथे चेंडूला खोडून काढलंय आणि इनसाइड आउट पद्धतीने चेंडूला आपण पाहतोय की कव्हर क्षेत्रामध्ये टोलावलं गेले. चेंडू अतिशय वेगाने सरसावतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. झाल्या असल्या किंवा धावा खर्च झाल्या असल्या तर आपण बॅटिंगमध्ये त्याची कसर भरून काढणं हे आपलं कर्तव्य असणार आहे, आणि ते त्याने दाखवून दिलंय. आपल्या बॅटमधून पॉवर प्लेच्या शेवटच्या चेंडूवर का होईना एक चौकार मात्र त्याने ठोकलाय, आणि या चौकारानिशी आपण पाहतोय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फुलारे ब्रदर्स उसर या संघाची आतापर्यंतची धावसंख्या 2 बाद 11, 11 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. तर साहिल फुलारे हे या संघाचे संघ मालक आहेत, ज्यांचा संघ NSC खानाव नाईटचा नक्कीच एक विजेता संघ होता, बक्षीसपात्र संघ होता. तर पुन्हा एकदा साहिल फुलारी यांच्या माध्यमातून GPLच्या चौथ्या पर्वामध्ये एक नवीन संघ जो आहे हा उपलब्ध केलाय. तर त्या संघाचं कर्णधार पद जे आहे हे जयेश पाटील याला दिलं गेलं. कर्णधार पदाला साजेसा खेळ मात्र झाला नव्हता. पहिल्याच चेंडूवर गोल्डन डक स्वरूपात जयेश मात्र बाद झाला, परंतु अजूनही खूप खोलवर फलंदाजी आहे. मितेश ठाकूर अजूनही बॅटिंग लाईन मार्कवर आहे. नवीन गोलंदाज कुणालला लॉफ्ट केलंय, परंतु चेंडू खाली क्षेत्ररक्षक पकडणार, झेल पकडणार होता झेल, परंतु आपण पाहिलं झेल मात्र निसटलाय. पुन्हा एकदा आपण पाहिलं की दैव देतं आणि कर्म नेतं. एक सोपा झेल होता, अतिशय सोपा झेल होता, आणि फिल्डर सुद्धा पहा याच गावचा याच मैदानावर कसून जो सराव करत तो विनय पाटील अर्थात काका याच्या माध्यमातून अतिशय सोपा झेल मात्र सुटला. जीवदान मिळतंय मितेश ठाकूर याला. धावसंख्या झाली आहे या 2 धावांच्या मदतीनं 2 बाद 13. एक मोठी चूक मात्र झाली आहे, परंतु अजूनही संधी आहे दोनही संघांना. कुणाला ऑन द मार्क, ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू टाकला होता, तेवढ्याच नजाकत पद्धतीने चेंडूला पॉइंटच्या क्षेत्रामध्ये ढकललं. 4 धावा जमा करतोय मितेश ठाकूर. मध्ये 67 धावा. आता प्रत्येक ओव्हरमध्ये जर पाहायला गेलं तर 13.40च्या आसपास जो आहे हा रन रेट राखावा लागणार होता फुलारे ब्रदर्स उसर या संघाला. तर पहिल्या ओव्हरमध्ये 11 धावा आल्या होत्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं की सुरुवातीच्या 2 चेंडूवर 6 धावा आल्या. अशा पद्धतीने 17 धावा ज्या आहेत या आतापर्यंत धाव फलकावर ऍड झाल्यात. आणखीन एक चेंडू, इथे चेंडूला लॉफ्ट केलाय, पिकअप पद्धतीचा फटका, चेंडू जाईल डीप मिड विकेटच्या बाहेर. दणदणीत खणखणीत षटकार. इथे गोलंदाज कुणाल मात्र महागडा ठरतोय. मितेशच्या बद्दल म्हणायचं झालं तर हिंदीमध्ये एक कहावत आहे मित्रांनो, ना वो गेंदबाज की सूरत देखता है ना मूरत देखता है, वो सिर्फ और सिर्फ अपने टीम की जरूरत देखता है. तर मितेश ठाकूरसाठी वाक्य होतं, कारण जी टीमची आवश्यकता आहे, जी जरूरत आहे ती 13च्या धावगतीने धावा जमा करण्याची, आणि त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न मितेशच्या माध्यमातून येतोय. मागच्या चेंडूवर आला होता एक सुंदर फटका, आता 6 धावा जमा करून देणारा तो फटका होता. वळतोय पुढच्या चेंडूकडे. इथे लोअर फुलरांचा चेंडूमधील गती सुद्धा कमी केली होती. चालाकी दाखवण्याचा प्रयत्न होता कुणालचा. इथे हलक्या हाताने जिथे कोणताही फिल्डर उभा केला गेलेला नाही आहे त्या क्षेत्रामध्ये चेंडूला टोलावलं मितेशने,
आणि जसं मी म्हणतो की सामन्याची जी आवश्यकता आहे त्यानुसारच खेळ सुरू आहे. आधीच्या चेंडूवर षटकार आलेला आहे, त्याच्या आधी बाउंड्री आली होती, चौकार आला होता, त्यामुळे धावा आल्या होत्या या ओव्हरमध्ये. त्यामुळे आपली जी विकेट आहे ती शेवटच्या क्षणापर्यंत शाबूत ठेवणं या उद्देशानेच ही जी एक धाव आहे ही घेतली गेली होती. दोन्ही एंडने नक्कीच हल्लाबोल केला जातोय, चौकार आणि षटकार येत आहेत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा कुणाल ऑन द मार्क असेल. 24 धावा धाव फलकावर 2 गडी गमावल्यानंतर आपण पाहतोय साहिल फुलारे पुरस्कृत फुलारे ब्रदर्स उसर या संघाची ही आतापर्यंतची टोटल. चांगला खेळ सुरू आहे, एक द्वंद्व युद्ध आहे, एक बिग बॅटल किंवा दुथरपी सामना आपण पाहतोय. काय घडणार काय बिघडणार. पुढचा चेंडू पुन्हा एकदा लोअर फुलारेंचा चेंडू, जोरदार प्रहार तर केलाय परंतु चेंडूच्या मागे फिल्डर क्षेत्ररक्षक चेंडू अडवणार फेकणार, अर्थात फंबल झाला होता यष्टीरक्षक निखिल वारगे, परंतु फारशी हानी झालेली नाही आहे. एकच धाव जी आहे धाव फलकावर ऍड केली जाईल. षटक क्रमांक दुसरं अर्थात पॉवर प्लेचं शेवटचं षटक आणि या पॉवर प्लेच्या अंतिम षटकातील हा शेवटचा चेंडू, शेवटचा बॉल असेल. या शेवटच्या बॉलवर या 38ची जी मर्यादा आहे त्याचा फायदा फलंदाज उठवणार की एका दुसऱ्या धाव घेण्यासाठी फटका खेचणार, काय घडणार पाहूया. कुणाला ऑन द मार्क पुन्हा एकदा म्हणतो गती बदल, नकल डिलिव्हरी, लोअर फुलर चेंडू कन्वर्ट झाला, मोठा फटका खेळण्यापासून मितेशला वंचित ठेवलं आणि एक धाव जमा करून स्वतःकडे स्ट्राईक ठेवेल फलंदाज मितेश. दुसरं षटक पूर्ण होईल, 2 षटकांचा खेळ पूर्ण होईल आणि धाव संख्या पुन्हा एकदा मी सांगू इच्छितोय 2 बाद 26. 13ची धावगती गाठायची होती, 13 किंवा 14, मात्र 13 नव्हे तर 14च्या आसपासची धावगती गाठायची होती. तर त्यात जवळपास मी म्हणतोय फुलारे ब्रदर्स उसरा संघ जो आहे त्याच्या नजीक आहे. अजूनही 18 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल आणि या 18 चेंडूमध्ये जर सांगायचं झालं तर जिंकण्यासाठी 41 धावांची आवश्यकता असेल. यावेळी थोडीशी धावगती जी आहे ही वाढलेली आपल्याला पाहायला मिळेल. 13.66 अशी काहीतरी धावगती उसर संघाला नक्कीच जमा करावी लागेल. तर ते सोपं असेल की कठीण असेल हे मैदानावर नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. आणखीन एक पूर्वसूचना देतोय मित्रांनो, चेंडू जर मैदानाच्या बाहेर गेला तर त्वरित द्यायचा आहे. प्रेक्षक असो खेळाडू असो तर चेंडू नक्कीच मैदानात पाठवायचा आहे. आणि शेवटचा चेंडू खास करून मॅच संपल्यानंतर जो चेंडू शेवटचा बाहेर जातो तर प्रेक्षक असो किंवा कोणी खेळाडू ते देत नाहीत, त्याची दखल घ्यायची, सहकार्य करायचं आहे. वळूयात षटक क्रमांक 3 ऑन द मार्क पुन्हा एकदा केडी ऑन स्ट्राईक मितेश ठाकूर. इथे बघा फसवा चेंडू, कटर पद्धतीचा चेंडू, चेंडूने वळसा घेतलाय, पंचांकडे कटाक्ष नजरेने पाहिलं होतं मितेशने परंतु पंच तसे मस्त झालेले नाही आहेत. चेंडूला वैद्य घोषित केले. सुंदर चेंडू, निर्धाव चेंडू. थोडासा अचंबित नक्कीच झाला मितेश, परंतु पंच म्हणजे परमेश्वर या पद्धतीने हा चेंडू जो आहे हा निर्धाव नक्कीच घोषित केला गेलाय. पुन्हा एकदा चेंडू जो आहे निसटलाय, भिरकटलाय, गिफ्ट मिळालंय, चेंडू जातोय सीमारेषेबाहेर अर्थात वाईड +4 डीजे. टाकण्याचा प्रयत्न होता केदारचा किंवा थोडासा गुडल्यांच्या आसपास टाकून पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न होता, परंतु तो चेंडू खूपच भरकटला, स्किट झाला हातातून. तर मित्रांनो आणखीन एक मी विनंती करतोय, खास करून खऱ्या अर्थानं ही स्पर्धा संपन्न होण्यासाठी ज्या 16 संघांच्या संघ मालकांनी या स्पर्धेत आपला सहभाग नोंदवला तर त्या सर्व संघ मालकांचं अर्थात त्यांचा सन्मान करणं हे आमचं आद्य कर्तव्य आम्ही मानतोय. तर मी विनंती करतोय जे संघ मालक उपस्थित आहेत त्यांनी व्यासपीठापाशी यायचं आहे. मैदानावर नक्कीच एक मोठी घडामोड झाली, परंतु मी एक विनंती करत होतो सर्व संघ मालकांना, जे आजच्या दिवशी खेळणारे संघ आहेत किंवा ज्यांचा सत्कार राहिलेला आहे कालच्या दिवशी, तर अशा सर्व संघ मालकांनी त्वरित व्यासपीठापाशी आसनस्थ व्हायचं आहे. तुमचा यथोचित मान सन्मान सत्कार केला जाईल. धन्यवाद. तर मागच्या चेंडूवर काय घडलं मित्रांनो, आणखीन एक सोपा झेल, मितेशला वारंवार जीवदान मिळतंय. इथे बघा ऑफ स्टंपच्या बाहेर वाईड यॉर्कर पद्धतीचा चेंडू, क्रिकेटचं ब्रह्मास्त्र. तर क्रिकेटमध्ये यॉर्कर आणि सचिन तेंडुलकर या 2 गोष्टींचा आपण सन्मान करतो. तर यॉर्क पद्धतीचा चेंडू जो आहे हा सातत्याने पाहायला मिळतोय केदारच्या माध्यमातून.
इथे गतीमध्ये बदल, परंतु चेंडूची पाहणी केली मितेशने, चेंडूला ओळखलं, पारखलं आणि पाठवलं सीमारेषेबाहेर 6 धावांसाठी. नक्कीच खेळ साकारतोय, परंतु नशिबाची साथ सुद्धा त्याच्या बाजूने काहीशी पाहायला मिळते. इथे सुंदर फटका, एक टेक्निकल ड्राईव्ह, लेदर क्रिकेट टाईपचा हा फटका होता, जिथे एक धाव खऱ्या अर्थाने जमा होईल. एक टेक्निकल विमन क्रिकेटिंग ब्रेन जे आहे हा मितेशकडे एक बुद्धी कौशल्य आहे. कारण क्रिकेटच्या खेळाला आता आपण जसं ग्रामीण क्रिकेट असो किंवा आपण मोठ्या मोठ्या स्पर्धा ज्या आपण बघतो, जिथे रायगड प्रीमियर लीग असो, APL असो, PNP अशा मोठ्या स्पर्धा आहेत, जर एखाद्या बॅट्समनने षटकार चौकार ठोकले तर त्याचाच गाजावाजा होतो, त्याचंच कौतुक केलं जातं. परंतु एकेरी आणि दुहेरी धाव जमा करणं सुद्धा क्रिकेटचा एक भाग आहे आणि बुद्धी कौशल्याचा भाग आहे. कारण मितेशकडे ते बौद्धिक कौशल्य आहे. मागच्या चेंडूवर षटकार आला होता, त्यामुळे कोणती घाईघाई न करता, कोणती घाई न करता, कारण अतिघाई संकटात जे आपल्याला माहीत आहे, तर एक धाव जमा करून स्ट्राईक जी आहे ही आदित्य घाडगेला सुद्धा सुपूर्त केलेली आहे. इथे खोलवर टप्प्याचा चेंडू, जोरदार अपील, पंचांनी अपील उचलून धरले आणि आदित्य घाडगे जातोय तंबूच्या आश्रयाला. त्या दरम्यान मी पहिल्यांदा स्कोर सांगतोय. 3 षटकांचा खेळ ज्यावेळी पूर्ण झाला तर पहिल्या ओव्हरमध्ये 11 धावा, दुसऱ्या ओव्हरमध्ये 15 धावा आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये 12 धावा, अशा पद्धतीने 38 ही टोटल आपण धाव फलकावर पाहतोय. 3 फलंदाज बाद झालेत. संघाचं नाव आहे साहिल फुलारे पुरस्कृत फुलारे ब्रदर्स उसर. तर सामना अटीतटीचा अजूनही आहे, दोनही बाजूने सामना आहे. जोपर्यंत मितेश मैदानात उभा असेल तोपर्यंत या सामन्याचा निकाल खऱ्या अर्थाने मी जाहीर करणार नाहीये किंवा कोणालाही सांगता येणार नाही की ह्या धावा चेस होतील किंवा डिफेंड होतील. अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि या 12 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी जर सांगायचं झालं, दरवेळेस सर मला सांगतील जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 29 धावा, 12 चेंडू 29 धावा. सामना अटीतटीचा, काटेकी टक्कर तुम्ही स्क्रीनवर सुद्धा पाहू शकता. dreamscricket.in कौस्तुभ सरांच्या माध्यमातून आपण पाहतोय. ही स्पर्धा जी आहे ही लाईव्ह दाखवली जाते आणि तुम्ही मैदानावर कव्हर क्षेत्रामध्ये, डीप कव्हर क्षेत्रामध्ये जो आपल्याला LED स्क्रीन अतुलजी पाटील गोटेवडा गावचे उद्योजक यांच्या माध्यमातून आपल्याला LED स्क्रीन जी पाहायला मिळते, तर तिथे सुद्धा पाहू शकता. जिंकण्यासाठी बॅटिंग करणाऱ्या संघाला 12 चेंडू आणि 29 धावा. तर कसा खेळ होणार, काय घडणार या मैदानावर? NSC खानाव, नवतरुण स्पोर्ट्स क्लब खानाव या मंडळाने सुसज्ज केलेलं हे मैदान आणि या मैदानावर GPLचं जर पाहायला गेलं तर हे तिसरं पर्व. 4 पर्व झाली, त्यातील एक पर्व आपण मागच्या वर्षी कुरुळच्या मैदानावर पाहिलं होतं. तर पुन्हा एकदा NSC खानावच्या मैदानावर GPLचा थरार पाहतोय आणि त्यातलाच एक थरारक सामना, हाय व्होल्टेज सामना. विरोधी संघ आहेत फुलारे ब्रदर्स उसर, विपक्ष PS स्पोर्ट्स बेलोशी. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण पाहतोय. पहिलाच चेंडू होता ऑफस्टंपच्या खूपच बाहेर, वाईड लाईनच्या खूपच बाहेर. पंच प्रीतम पाटील यांनी चेंडूवर नाराजी दर्शवले, नाखुश झालेले आहेत आणि या चेंडूला वाईड मात्र घोषित केलंय. एक धाव महत्वाची असणार. आपण पाहिलं होतं की पहिल्या डावामध्ये सुद्धा एक धाव जी मोजली जात होती. मितेश अजून बॅटिंगवर आहे. संघाचा बायडिंग फॅक्टर, त्याच्या बॅट मधून एक क्लासिकल फटका तर आलाय स्क्वेअर ऑफ द विकेट, परंतु एकच धाव देऊन जाणारा हा फटका होता. ही एक धाव जमा करून आपला साथी खेळाडू तेजस पाटील, मॅन फ्रॉम कुंठेजिगोटी, याला स्ट्राईक देण्याचं काम मात्र केलंय. पहिल्यांदाच तेजस स्ट्राईकवर असेल. 5व्या क्रमांकावर तेजसला संधी मिळते. एक खोलवर फलंदाजी असणारा हा संघ आहे. दांडगी फलंदाजी, तेवढीच उत्कृष्ट गोलंदाजी सुद्धा आपण पाहू शकलो. गुडलेन स्पॉटवर चेंडू खऱ्या अर्थाने आदळला होता, त्याचा फायदा सुद्धा गोलंदाजाचा झाला कारण मोठा फटका आलेला नाही. इथे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे, काय घडू शकतं? धावबाद करण्याची संधी एक नामुष्की होती बॅट्समनवर. इथे तिसऱ्या पंचांकडे दाद मात्र मागितली जाते. तिसरे पंच थोड्याच वेळात निर्णय खेळवतील. चौथं षटक सुरू होतं. पहिल्या चेंडूवर आपण पाहिलं, पहिला चेंडू वाईड आला होता, त्यानंतर एक धाव आली होती. अशा पद्धतीने याच्या आधी
ह्याच्या आधी आलेली 1 धाव, त्यामुळे 39 आणि आताची 1 धाव, तर 40 धावा तर आहेत. परंतु हा धावबाद आहे की नाही त्यावरून आणखीन धावसंख्येत भर होणार की नाही हे सांगितलं जाईल. तर टीम मीटिंग घेऊ नका, थोडासा स्पीडअप करा. सूर्यप्रकाश जो आहे हा यावेळी उपलब्ध नसेल, अंडर लाईट तुम्हाला ही दुसरी इनिंग पाहायला मिळेल. तर फलंदाजाला बाद घोषित केले आहे, जो नुकताच निर्णय आम्हाला मिळालेला आहे. तर तेजस पाटील जाईल बॅक टू द पॅव्हलियन. जिंकण्यासाठी 26 धावांची आवश्यकता. 10 चेंडू 26 धावा. अजूनही सामन्यामध्ये थरार कायम, जीव कायम, रोमहर्षकता कायम. अटीतटीची परिस्थिती मैदानात अजूनही कायम. प्रेक्षकांची गर्दी जी आहे ही आपल्याला मैदानात पाहायला मिळेल, कारण एक टफ फाईट, एक बिग बॅटल आपल्याला पाहायला मिळतंय. अजूनही कोणताच संघ जिंकणार हे सांगणं खूपच कठीण. मितेश ठाकूर जोपर्यंत क्रीजवर आहे तोपर्यंत सामना जो आहे हा दुतर्फी असणार, यात मात्र शंका नाही आहे. नवीन बॅट्समन रोशन आपला पहिला चेंडू खेळतोय. पहिला चेंडू अप्रतिम दर्जाचा चेंडू आहे. गोलंदाज आहे दक्ष मगर मॅन फ्रॉम बापदेव भेरसे. इन स्विंग असो आउट स्विंग असो, दोनही कला ज्या आहेत या दक्षकडे अवगत आहेत. एवढा जास्त अनुभव नाही आहे, 2 ते 3 वर्षाचाच गोलंदाजीचा अनुभव दक्षकडे आहे. परंतु ज्या पद्धतीची गोलंदाजी तो ग्रामीण क्रिकेटमध्ये साकारत आलाय त्याला अनुसरूनच आतापर्यंत गोलंदाजी होतीये. पुढचा चेंडू असेल रोशनसाठी. यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि लेग स्लिप मध्ये झेल देऊन रोशन जाईल तंबूच्या आश्रयाला. पाहायला जर गेलं तर सुरुवातीच्या 3 ओव्हरमध्ये दोनही संघाची समान अवस्था होती. सुरुवातीच्या 3 ओव्हरमध्ये 37 धावा बेलोची संघाच्या सुद्धा होत्या आणि 38 धावा आपण पाहिलं फुरारे ब्रदर्स उसर संघाच्या सुद्धा होत्या. परंतु यावेळी चौथ्या ओव्हरमध्ये आपण पाहतोय हवी ठरतोय गोलंदाजी करणारा संघ. मनोज शिंदे पहिल्यांदा स्ट्राईकवर येतील, परंतु मनोज शिंदे यांच्यासाठी बक्षीस जाहीर केलंय. आपण पाहतोय महेशजी थळे यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी ₹100चं पारितोषिक आणि पुरस्कर्ते आहेत महेशजी थळे. त्या षटकारांची गरज सुद्धा असणार आहे उसर संघाला. पाहूया मोठा फटका येणार का. ते मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु अलॉंग द कार्पेट चेंडू जो आहे हा ट्रॅव्हल झाला. चेंडूची अडवणूक सुद्धा झाली, परंतु एकच धाव फलकावर ऍड होईल. जर पाहायला गेलं तर मितेशला खऱ्या अर्थानं या ओव्हरमध्ये स्ट्राईक पासून वंचित ठेवण्याचं जे काम आहे, जी कामगिरी आहे ही गोलंदाजाने निश्चितपणे केली आहे. 42 धावा धाव फलकावर. आता येणारे 7 चेंडू जिंकण्यासाठी 25 धावा. यावेळी थोडीशी अटीतटीची परिस्थिती म्हणा किंवा दबावजन्य परिस्थिती जी आहे बॅटिंग करणाऱ्या संघावर आहे. इथे मोठा फटका अपेक्षितच होता. यावेळी चेंडूला गगनभेदी पद्धतीने भिरकावलंय, अर्थात वायडिश लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये चेंडू जाईल सीमारेषेबाहेर. षटकार.
संघ दबावाखाली आहेत. सुरुवात कशी होईल, शेवट कसा होईल. सुरुवातीचे 3 चेंडू महत्त्वाचे असतील बॅटिंग करणाऱ्या संघासाठी आणि शेवटचे 3 चेंडू महत्त्वाचे असतील बॉलिंग करणाऱ्या संघासाठी. 3 मोठे फटके जर आले तर नक्कीच बॅटिंग करणारा संघ जिंकेल, परंतु कंजूस पद्धतीची गोलंदाजी झाली, विकेट्स जमा केल्या गेल्या तर बॉलिंग करणारा संघ जो आहे हा आपली ताकद किंवा या सामन्यावर बाजी जी आहे नक्कीच मारू शकेल. तर अंतिम 6 चेंडू टाकण्यासाठी सज्ज होते गोलंदाज अक्षत पारंके. लेट्स प्ले पहिला चेंडू, अंतिम षटक. चेंडू अर्थात फटका फसलाय, लेग स्लिप मध्ये बाद होईल. मनोज शिंदे. फटकेबाजी करतोय. मागच्या ओव्हरमध्ये ज्या आपण चुका केल्या, मात्र 1 किंवा 2 चेंडू मितेशच्या वाट्याला आले, त्यातील 1 चेंडू मितेशने षटकारासाठी नक्कीच भिरकावला. यावेळी मितेशला जर तुम्ही स्ट्राईक पासून दूर ठेवलं तर त्याचं भुगतान जे आहे तुम्हाला नक्कीच भोगावं लागेल. पहिल्या चेंडूवर जर एखाद दुसरी धाव घेतली असती, मनोज शिंदेकडे तेवढा अनुभव आहे, क्रिकेटचा तेवढा ब्रेन आहे, पण त्याचा वापर मात्र मागच्या चेंडूवर झाला नाही आहे. नवीन बॅट्समन करण धसाडे असेल स्ट्राईक एंडवर. एक यंग टॅलेंट आहे. कुत्र्याला बाहेर काढायचं आहे. एक एक्स्ट्रा फिल्डर जो आहे हा मैदानात आलेला आहे, त्यामुळे थोड्या वेळासाठी सामना मात्र थांबवला जातोय. तर अंतिम 5 चेंडू जिंकण्यासाठी पुन्हा एकदा 19 धावा. ऑन स्ट्राईक असेल एक यंग टॅलेंट मॅन फ्रॉम पुणे करण. पहिलाच चेंडू इथे बघा, याला म्हणतात क्रिकेट, यालाच म्हणतात क्रिकेट. कारण करणने ही 1 धाव जमा करून मितेशला स्ट्राईक देणं नक्कीच गरजेचं होतं, यात मात्र शंका नाही आहे. आणि हीच गोष्ट मनोजने सुद्धा करणं अपेक्षित होतं. आता मनोजकडे मोठे फटके खेळण्याची ॲबिलिटी नाही असं मी म्हणणार नाही. मनोज सुद्धा एक जबरदस्त टॅलेंट असणारा बॅट्समन आहे, परंतु वेळेची गरज, वेळेला अनुसरून मितेशला स्ट्राईक देणं गरजेचं होतं. मितेश चांगले लईत आहे, मितेशच्या बॅटमधून मोठे फटके येत आहेत. तर मितेशसाठी 100 रुपयाचं पारितोषिक जाहीर केलंय पुन्हा एकदा महेशजी थळे यांनी. तर मितेशसाठी टाकलेला पुढचा चेंडू होता रुपेश यांच्या हातामधून. एक चांगला प्रयत्न होता, अर्थात झेल मात्र निसटलाय. ही धाव सुद्धा नाकारली आहे मितेशने. अप्रतिम दर्जाचा प्रयत्न होता, झेल जरी सुटला असला तरी सुद्धा धाव मात्र आलेली नाही आहे. सुंदर गोलंदाजी तेवढीच आपल्याला पाहायला मिळते अक्षत पारंगे याच्या माध्यमातून. अक्षत मॅन फ्रॉम महाजने अंतिम षटक हाताळतोय. यावेळी समीकरण नक्कीच थोडंसं कठीण. 3 चेंडू 18 धावा, 3 षटकार येणार का? इथे पहिल्या चेंडूवर स्ट्रेट ऑफ द विकेट मोठा फटका आलाय. चेंडू जाईल सीमारेषे बाहेर. जबरदस्त षटकार. एकदम मितेश साठी ना वो गेंदबाज की सूरत देखता है ना वो मूरत देखता है, वो सिर्फ और सिर्फ अपने टीम की जरूरत देखता है. आणि टीमची जी जरूरत होती, आवश्यकता होती, 3 चेंडू 18 धावा आवश्यक असताना पहिल्या चेंडूवर आलाय मोठा फटका षटकार. आता समीकरण बदललंय. 2 चेंडू 2 षटकार अर्थात 12 धावा. पुढचा चेंडू इथे फटका फसलाय आणि पुन्हा एकदा रुपेश चेंडूच्या खाली. यावेळी कोणती चूक नाही आहे. मितेश जातोय तंबूच्या आश्रयाला. बॅक टू द पॅव्हलियन. त्या पद्धतीचा खेळ सुद्धा त्याने करून दाखवलाय. ठीक आहे, सामना यावेळी मात्र आपण पाहतोय बेलुची संघाच्या बाजूने झुकतोय. अंतिम चेंडू जिंकण्यासाठी 12 धावा. जबरदस्त सीन आपण स्क्रीनवर पाहिला. जशा पद्धतीने
जो सीन जो ह्या स्क्रीनवर दाखवला होता पुन्हा एकदा तुम्ही पाहू शकता. शेवटचा चेंडू आहे त्याचा आपण अहवाल घेऊयात. अर्थात औपचारिकता जी आहे ही पूर्ण होतीये बॅट्समन आणि बॉलरच्या माध्यमातून आणि विजयी संघ ठरतोय नो डाऊट PS स्पोर्ट्स बेलोशी. विजेत्या संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. शेक हँड करायचंय दोनही संघांनी. कोणी जिंको कोणी हारो. एक आपण जो नियमावली लागू केली आहे तर ती त्यानुसार शेक हँड करायचं आहे. एक आदर्श प्रस्थापित करायचं आहे सांगायचं जर झालं. सुंदर दृश्य होतं. यावेळी रात्र सुद्धा नाहीये दिवस सुद्धा नाहीये. हिरण्यकश्यपूला ज्यावेळी नरसिंहाने मारलं तीच ही वेळ आहे.